खरं तर माझ्या समवेत आज योगेश मडवी जोडले गेलेले आहेत. आमचे स्कोरर कांचन पालकर या सामन्याचा लेखाजोखा पाहणार आहेत आणि WTCच्या माध्यमातून आपण थेट घर बसल्या या मॅच प्रक्षेपण पाहू शकतो. अतिशय सुंदर अशी क्लॅरिटी आहे WTCची. सगळ्या कॅमेरामॅनना आपण मनापासून धन्यवाद देऊया. बऱ्याचशा कमेंट्स पण त्यांना आलेल्या आहेत आणि चांगल्या चांगल्या कमेंट्स त्यांना आलेल्या आहेत. त्यामुळे आमचं चॅनल WTC ज्यानं सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमच्या सगळ्या नोटिफिकेशन्स मिळतील. दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. हे जे सामने आहेत दुसऱ्या फेरीचे जे 4 षटकांचे असणार आहेत. आपण बघितलं योगेश की पहिल्या फेरीचे सामने हे 5 षटकांचे होते. आता 4 षटकांच्या सामन्यांना सुरुवात झाली. याचा अर्थ आता फलंदाजी आपल्याला अजून चांगली बघायला मिळेल. मागील मॅचमध्ये भरपूर स्कोर झालेला, धावांचा डोंगर रचला गेला. साधारण 96 धावा 97 धावा मागील मॅचमध्ये आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे 4 ओव्हरमध्ये या मॅचमध्ये कमीत कमी आपल्याला 60 ते 70 धावा कदाचित पाहायला मिळतील. अतुल काटेचा पहिला चेंडू मारलाय, पहिला चेंडू जबरदस्त प्रहार, लॉंग ऑन, सीमारेषे पलीकडे डायरेक्ट हा चेंडू जातोय तो फॉर्च्युनरवर. षटकार, फॉर्च्युनर मजबूत गाडी आहे म्हणून नशीब हा उत्तुंग असा षटकार ठोकला. अफलातून फटका होता राहुल गडगेंचा. राहुल गडगे म्हणजे एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. मागील मॅचमध्ये 64 धावांची खेळी करणारा म्हणजे त्याचं लक्ष योगेश मला असं वाटतंय बाईकवर दिसतंय. नक्कीच, कारण मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे तो लढला 64 धावा या स्पर्धेत दुसरा अर्धचंद्र ठोकला आणि टीमनं 97चं टार्गेट, आणि तेच तुम्ही उल्लेख केला की या खेळपट्टीवरती धावा बनतात. याचं कारण टेके सर की मैदानावरती खेळपट्टी चांगली आणि ग्राउंड भरपूर चांगला आहे, त्यामुळे धावांचा डोंगर प्रत्येक मॅचमध्ये पाहायला मिळेल. हा बॅटवर येतोय बॉल, सरळ बॅटवर येतोय. फक्त टायमिंग द्यायचं, थोडीशी जरी ताकद लावली तरी चेंडू मैदानाबाहेर जातोय हे चित्र आपल्याला बघायला मिळते. आणि राहुल गडगे टायमिंग, बुद्धिमत्ता या सगळ्याचा मेळ त्याच्या बॅटिंगमध्ये आपण गेली कित्येक वर्ष पाहिलेला आहे. या मॅचमध्ये सलामीला आलाय, सेहवाग स्टाईलनं फलंदाजी करतोय आणि त्यानं इशारे दिलेले आहेत की या मॅचमध्ये पण गोलंदाजांची धुलाई मी करेन. फुलटॉस चेंडू, गोलंदाज आता हुशार निघाला, त्यानं लोअर फुलटॉस टाकला, स्लो टाकला, धावचीतची शक्यता आणि हे काय एक चांगला खेळाडू बाद होतोय, धावचीत होतोय तो राहुल गडगे. गोल्डन विकेट, मोठी विकेट मिळते ती प्रतिस्पर्धी नितलस संघाला. मला असं वाटतं निम्मी लढाई नितलस संघानं जिंकल्यासारखी दिसते. नक्कीच सर, कारण आपण पाहिलं याचं कारण की बाउंड्री लाईनवरनं चेंडू पकडला आणि परफेक्ट ऑन द स्टंप थ्रो, हे सगळ्यात महत्त्वाचं. जेव्हा तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत, तुम्ही बाउंड्रीवरती फिल्डिंग करता, तुमच्याकडनं डायरेक्ट थ्रो जर ऑन द स्टंप आला तर नक्की धावा वाचते. आणि तोच थ्रो आपण पाहिला डायरेक्ट ऑन द स्टंप विकेट किपरच्या हातामध्ये, आणि तिथे विकेट मिळाली आहे. गोल्डन विकेट अर्थात राहुल गडगे बॅक टू द डगआउट. हा नक्कीच मी तुमच्या मताशी सहमत आहे. सीमा रेषेवरून सरळ हातामध्ये थ्रो करणं तेवढं सोपं नसतं. खांदे मजबूत लागतात, तुमच्या बाह्या मजबूत लागतात आणि फिटनेस लागतो, चांगली एक्झरसाइज लागते. या सगळ्या गोष्टीचा मेळ या क्षेत्ररक्षकानं जमवला आणि साहिल दरेनं जबरदस्त हा चेंडू फेकला. साहिल दरे म्हणजे काय कच्च्या लेच्यापेच्या खेळाडू नाहीये. रायगड प्रीमियर लीग सारखे मोठी स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. त्यामुळे त्यानं थ्रो केला सरळ हातामध्ये यष्टीरक्षकाच्या आणि एक महत्त्वाचा मोहरा गोल्डन विकेट मिळाली आहे ती राहुल गडगेला. राहुल गडगे आपण बघितलं की किती निराश अंतःकरणाने मैदानाच्या बाहेर आला. आता नवीन फलंदाज मैदानात जातोय तो करण पाटील. करण पाटील एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे. तसं बघितलं तर बॅटिंग ऑर्डर खूप खोलवर आहे टेंभुर्णे संघाची. आराध्य स्पोर्ट्स टेंभुर्णे संघाचा अगदी 8वा 9वा येणारा खेळाडू पण षटकार चौकार मारण्याची क्षमता असलेला हा संघ आहे. त्यामुळे या सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये मजा येणार आहे. शांत चित्ताने गेलाय बघा करण, बघतोय गाड मागतोय तो पंचांकडून आणि शांत चित्तानं गाड मागून आता तो सगळ्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्यानं तपासली आणि आता खेळण्यासाठी तयार आहे. तो अतुल काठेचा चेंडू, हो फुलटॉस चेंडू, कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला, बरोबर नाही आला बॅटच्या मधोमध स्वीट एरियामध्ये. एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. आपण बघितलं ना की जर चहाने किंवा दुधाने जर जीभ भाजली की मग ताक पण फुंकून पितो. त्यामुळे आता घाई नाही करत हे. नक्कीच रिक्स सुटत नाहीये. पहिल्या धाब्यासाठी जे आपण पाहिलं रनआउट झाला, रिक्स सुटवली आणि तिथे मागात पडली ती रिक्स टीम टेंभुर्णेला.
आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही तुल्यबळ संघ आहेत, एकमेकाविरुद्ध अनेक वेळा लढती खेळतात, त्यामुळे ही लढत टेकेमाई सर भरपूर चांगली होणार. नक्कीच होणार. वाईटचा इशारा पंचांकडून येतो. दुसऱ्या फेरीची मॅच आहे. दोन्ही खेळाडू दोन्ही टीमनं एक एक संघांना पराभूत केलेलं आहे. आपण बघितलं नितलसनं उसरली संघाला पराभूत केलेलं. धावा फक्त तेव्हा 41 होता. 42चा पाठलाग त्यांना करायचा होता आणि तो पाठलाग त्यांनी केलेला. आता या मॅचमध्ये नितलसचा सामना आहे तो टेंभोर्डे संघाविरुद्ध. अतुल काठे राईट आर्म ओव्हर. हो, सुंदर चेंडू, जोरदार अपील, स्पीडनं गोलंदाजी करतोय अतुल काठे. अतुल काठे तसा यंग टॅलेंट आहे, तरुण खेळाडू आहे, सडपातळ बांध्याचा खेळाडू आहे आणि फास्ट गोलंदाजी करतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून धावत येतोय आणि जबरदस्त गोलंदाजी स्पीडमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय आणि मला असं वाटतं त्यामध्ये यश मिळतंय. बॅकफुटवर जात आहेत ते फलंदाज करण पाटील आणि बॅकफुटवर आपण बघितलं क्रिकेटमध्ये जो गेला तो बऱ्याच वेळेला मागे गेल्यासारखं असतं. हा चेंडू, हा ओव्हर पिच चेंडू मारलाय, सिंगल, ही रन नाहीये. काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी करतोय तो अतुल काठे. पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवर षटकार होता. त्याच्यानंतर मात्र एकही धाव काढण्यामध्ये यश, म्हणजे जास्त धावा काढण्यामध्ये यश नाही आलं. एकूण धावसंख्या आहे ती 8. हा चेंडू, हो मस्त गोलंदाजी. पहिलं षटक लाजवाब असं षटक टाकलेलं आहे ते अतुल काठेनं. नितलसचा हा अतुल काठे पहिल्या षटकामध्ये धावा देतोय त्या फक्त आणि फक्त 8 धावा. एक गडी बाद झाला तो म्हणजे राहुल गडगे. जर राहुल गडगे योगेश जर विकेटवर असताना तर कदाचित ही धावसंख्या आपल्याला 8च्या ऐवजी 18 किंवा 20 दिसली असती. नक्कीच तेवढी क्षमता त्याच्यामध्ये. त्याने पहिल्या मॅचमध्ये टीम नितलसने देखील पाहिलं की आक्रमक फटकेबाजी तो करण्यासाठी माहीर आहे, परंतु एक चूक फार मागात पडली. अतिघाई संकटात नाही, खरं तर दुसऱ्या धाब्यासाठी उठवलेली रिक्स त्यांच्या टीमसाठी महागात पडली आणि पहिला विकेट रनआउट स्वरूपामध्ये बाद झाला. नितलस टीम आपण पाहिला टेकेमाई सर संपूर्ण खेळाडूंना एक नजर टाकली की फिटनेस लेवल भरपूर चांगला आहे. खरं तर क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्याकडे योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य सराव आणि योग्य मार्गदर्शन या गोष्टी गरजेच्या आहेत आणि नितलस टीम देखील त्या पद्धतीनं सध्या मैदानावरती उतरली आहे. नक्कीच आहार, विहार आणि व्यायाम या 3 गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये खूप खूप उंच भरारी घेऊन देतात, हे आपण बघितलेलं आहे आणि तुमच्या मताशी मी सहमत आहे. हे सगळे यंग टॅलेंट आहे. एक्सपिरियन्स खेळाडू मला असं वाटतं 1-2च दिसतात, बाकीच्या बाकी 9च्या 9, 8 ते 9 खेळाडू आहेत. हे 8 ते 9 खेळाडू सगळे यंगस्टर्स आपल्याला बघायला मिळतात. हा चेंडू फुल टॉस चेंडू, मस्त दिशा दिली आहे, जातोय एक्स्ट्रा कव्हरमध्ये. 1 धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा धावून पूर्ण केलेला आहे. क्षेत्ररक्षणाचा स्तर पण चांगला आहे. आमचे कांचन पालकर आत्ताच आम्हाला सांगतात की काल या 2 संघादरम्यान सामना झाला. नितलस संघ या सामन्यामध्ये जिंकलेला. आता नितलस संघाची विजयाची घोडदौड आहे ती कायम ठेवतोय की आपला बदला आज टेंभोर्डे संघ घेतोय विजयाच्या रूपानं, हे पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, नवीन गोलंदाज प्रमोद पावशे गोलंदाजीसाठी येत आहेत. प्रमोद पावशेंचा हा चेंडू पायात टाकलेला. प्रमोद पावशेंनी सुंदर क्षेत्ररक्षण केलेले फॉलो थ्रू मध्ये आणि हुलकावणी देण्याचा प्रयत्न करण पाटील यांच्याकडून होतोय. आयुष पाटील खेळतात वैयक्तिक 2 या धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती अधीरा आराध्या स्पोर्ट्स टेंभोर्डे संघाची 1 बाद 10. शांत क्रिकेट, सुंदर क्रिकेट. हा चेंडू फुल टॉस, जबरदस्त स्वीट आवाज येतोय, जातो सरळ चेंडू. हा लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विशेषतः हीच राहिली आहे योगेश, आपण बघितलं की विशेषतः गोलंदाजांची हीच राहिली आहे की फटके मारले जातात ते डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातात. म्हणजे जशी व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची केलेली आहे तशी गोलंदाजी पडते ती या दोन्ही गोलंदाजांनी. अतुल काठेने पण तसंच केलं. प्रमोद पावशे त्याच्या पावलावर पाऊल टाकून तशी चांगली गोलंदाजी, तिखट मारा करतोय तो या मुरबीच्या मैदानावर. हो हो, प्रहार केलाय, 4 धावा मिळतील. हो मिळाल्यात. लॉंग ऑनला हा 1 बाउन्सचा चौकार ठोकतोय तो फलंदाज करण पाटील. शांत बसलेला करण पाटील, पण आता आक्रमक पवित्रा घेतलाय का? नक्कीच घ्यायला पाहिजे, कारण सुरुवात जशी आपण पाहिली पहिल्या बॉलवरती षटका टोकत डाबाला सुरुवात केली, त्यानंतर विकेट्स पडले आणि दबाव येत गेला. परंतु आता एक चांगलं टोटल उभारायचं असेल तर आक्रमक फटके येणं गरजेचं आहे टेकेमाई सर,
कारण समोर तेवढाच चांगला संघ आहे. काल रात्रीच त्यांचा सामना झालाय. दोन्ही स्ट्रॉंग संघ आहेत, त्यामुळे एक मोठं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये सेट करावं लागेल. नक्कीच नक्कीच मोठं टार्गेट सेट करावं लागेल. गोलंदाज थोडेसे हावी झालेले आहेत. मंगेश पाटील खानाव यांच्याकडून टेंबोडे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत बघा. आणि आपण याच्यामध्ये चॅटिंगमध्ये पण बघू शकतो बऱ्याचशा शुभेच्छा या संघाला आल्या, दोन्ही संघाला आलेत. नितलसला पण आलेले आहेत, बेस्ट ऑफ लक. आणि टेंबोडेला पण. हा चेंडू हो क्लीन बोल्ड बाद होतोय तो करण पाटील. 5 चेंडूंचा सामना त्यानं केला, 6 चेंडूंचा सामना केला आणि धावा आहेत ते फक्त आणि फक्त 4. नक्कीच करण पाटीलने चूक केली टेके माईसर, कारण ऑफ स्टंपला येऊन फटका स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. समोर तेवढाच चांगला गोलंदाज आहे ज्याला आगरी मलिंगा म्हटलं जातं, आणि त्या स्टाईलनं तो प्रत्येक चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय. जागा दिली, रूम दिला आणि त्याच्यामुळे इथे विकेट मिळाली करण पाटीलची. तर याचबरोबर टाटा हॉस्पिटलचा काही स्टाफ इथे उपस्थित झालेला आहे. आमचे सोनी पाटील यांचे सर्व मित्रपरिवार इथे आलेला आहे. त्यामध्ये अनिश बरुटे सर इथे उपस्थित आहे. मुंबईवरून महेश शिंदे सर आहेत. एकनाथ भोईर आमचे ओव्याचे, राहुल जोशी पेठ, संजय म्हात्रे ओवे, प्रमोद कदम ओवे कॅम्प आणि विनय माने हे सगळे टाटा हॉस्पिटलची आमची टीम इथे आलेली आहे. सर्व स्टाफ आहे, सगळ्यांचं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर विहान खाडेकर 11 वलभचे एक जबरदस्त पुरस्कर्ते आणि टेनिस क्रिकेट विश्वातील पॅकर्सच्या दुनियातील एक मोठं नाव प्रकाश खाडेकर साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत. प्रकाश खाडेकर साहेब, तुमचं मनपूर्वक स्वागत. कारण मोंटी पाटील म्हटलं तर एक अतूट नातं प्रकाश खाडेकर आणि मोंटी पाटील यांचं आहे. आणि त्याचबरोबर आमचे युवराज पाटील वलभ हे देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हा चेंडू प्रमोद यांचा काय फ्लिक केलाय, वाह रे वा, मस्त फाईन लेगच्या दिशेनं अफलातून हा टायमिंगचा चौकार ठोकतोय तो निकेश मस्कर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र आहे, हे तंत्र पुरेपूर या फटक्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं. त्यानं बघितलं गोलंदाज स्पीडनं गोलंदाजी करतोय, ऑफस्टंपच्या बाजूला आले आणि फ्लिक केला चेंडू फाईन लेगमध्ये. एक देखणा क्लासिकल चौकार ठोकलाय तो निकेश मस्करने. चांगली सुरुवात केली निकेशने. नक्कीच निकेश मस्करची सुरुवात चांगली. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये टीमची टोटल सध्या 19 धावा आणि 1 गडीबाद, एकूण 2 गडीबाद झालेत. यस, 19 धावा. हमारे खारघर के बिल्डर्स एंड डेवलपर्स के सम्माननीय धीरज भाई यहाँ पर आए हैं, वो मैच देख रहे हैं और उनके 2 सुपूत यहाँ पर आए हैं इस मंच के ऊपर, जिन्हें स्क्रीन के ऊपर दिखाया जा रहा है लाइव के माध्यम से. उनके ऊपर कैमरा हाईलाइट किया गया है. क्या नाम है आपका? मानव और मनन. हाँ यस, चिडवा है. किती क्यूट आहे ती मुलं बघा ना. संदीप पाटील, लहान मुलं नेहमी गोड मुलं असतात आणि ती त्यांचा गोडवा, त्यांचा स्मार्टनेस आपल्याला पाहायला मिळतो. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. तो धीरज भाई से भी गुजारिश रहेगी कि आइए आप भी इस मंच के ऊपर, तो ज़रूर उनकी भी उपस्थिति यहाँ पर ज़रूर रहेगी. हमारे गणेश पाटिल, उनका भी स्वागत है. यस माली सर. यस, साहिल दरे आलेले आहेत. 19 धावा झाल्यात, 2 बाद. साहिल दरे तयार आहेत. समोर आहे आयुष पाटील कडून फार अपेक्षा आहेत या संघाला. कारण थोडीशी तसं बघितलं तर योगेश जो ॲव्हरेज आहे मागील मॅच पेक्षा आत्ता त्यांचा जो स्पीड आहे पुढे जाण्याचा किंवा धावांचा स्पीड तो थोडासा कमी झालेला आहे. याचं कारण आहे इथलं संघाची सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी. मात्र पुढे काय होईल सांगू शकत नाही. माली सर देखिए, धीरज भाई यहाँ पर है, वो मैच देख रहे हैं और उनके सुपुत्र भी यहाँ पर आए थे इस मंच के ऊपर और उन्होंने बिल्कुल यहाँ पर इनाम लगाया है. कोई भी बल्लेबाज यदि लगातार 3 षटकार लगाता है तो उनके लिए 1000 और लगातार 3 विकेट लेने वाले गेंदबाज के लिए 1000 का इनाम. क्या बात है, इनाम तो धीरज भाई की तरफ से. जी हाँ बिल्कुल. बहुत सारे दर्शक हैं जो मुकाबला देख रहे हैं और क्रिकेट के चाहते हैं. आज मैदान के चारों बाजू में आप नजर आएंगे और बिल्कुल यहाँ पर विकेट बनती हुई और एक षटका मैदान के अंदर. विकेट नंबर 3, 19 रन्स. काय झेल घेतला बघा ना. उंच उडी मारून, ज्याला आपण हनुमंताची उडी म्हणायला काही हरकत नाही, उंच अशी उडी मारली आहे आणि झेल टिपला. आणि तोही कोणाचा तर फलंदाज निकेश मस्करचा, ज्यानं चौकार ठोकलेला. जर का हाताला चेंडू लागला नसता ना योगेश तर कदाचित षटकार गेला असता. त्यामुळे हा झेल फार महत्वाचा ठरणार आहे. नुसतं फक्त विकेट नाही गेली
6 धावा पण वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे ते क्षेत्ररक्षकाला संकेतला. त्यामुळं या क्षेत्ररक्षणाची अहमियत, क्षेत्ररक्षणाचं महत्त्व आज या मॅचमध्ये आपल्याला दाखवत आहेत ते नितलस संघाचे सगळे क्षेत्ररक्षक. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं रवाना झालेत. 5व्या क्रमांकावर अजय पाटील. अजय पाटील सडपातळ बांध्याचा हा खेळाडू आहे. कडका ज्याला बोलतो ना आपण, हा चेंडू मारलाय, जातोय तो मिड ऑफ मधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सिंगल रन ही विशेषता राहिलेली आहे या खेळाडूंची. विकेट गेल्यानंतर काही नाही करत. आलेला जो फलंदाज आहे तो सिंगल काढून दुसऱ्याला स्ट्राईक देतोय, स्वतः स्थिरस्थावर होतोय, सेटल होण्याचा प्रयत्न करतोय आणि जो मारणारा आहे त्याला स्ट्राईक देण्याचा जास्तीत जास्त इथे प्रयोग झालेला आहे तो फलंदाजी करणाऱ्या टेंभोडे संघाकडून. बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय आणि झेल पण चांगला टिपलाय. फलंदाज बाद होतोय तो आयुष पाटील. मस्त झेल टिपला ना योगेश? नक्कीच. विकेटच्या पाठीमागे ज्या प्रकारे पाहिलं की ड्राईव्ह लावून झेल टिपला, सुंदर झेल. एक एक विकेट फार महत्वाची आणि सध्या नितलस टीम कडून चांगला खेळ होतोय. स्टँडर्ड फिल्डिंग तुमच्या स्टँडर्ड गोलंदाजी सोबत जर स्टँडर्ड फिल्डिंग जर झाली तर नक्कीच टीमला खूप योगदान मिळतं. हा नक्कीच. आपण जर लिंबू सरबत जरी बनवलं तर साखरेबरोबर मीठ पण पाहिजे थोडं. चिमुटभर का होईना त्या मिठाने त्या लिंबू पाणीला किंवा लिंबू सरबतला गोडवा येत असतो. तसंच एक क्षेत्ररक्षणाचं मनी सेव्ह मीन्स मनी अर्न असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तुम्ही जर पैसे वाचवले तर तुमचं डिपॉझिट पण ऑटोमॅटिकली वाढत जातं किंवा तुमची जमापुंजी वाढत जाते. त्याचं प्रत्यय या मॅचमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि याच तर धावा जेव्हा रोखल्या जातील तेव्हा समोरचा जो बलाढ्य संघ आहे तो कुठेतरी कमी पडेल हे माहिती आहे नितलसच्या कर्णधाराला. त्यामुळे तो कर्णधार आपल्या सगळ्या खेळाडूंना त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की एअरटाईट क्षेत्ररक्षण आम्हाला पाहिजे. फुलटॉस चेंडू प्रहार केला, 6 धावा की झेल आणि हा पण झेल. वाह, संकेतनं पुन्हा एकदा झेल टिपलेला आहे. संकेत आज जबरदस्त क्षेत्ररक्षण करतात. संकट मोचनाची भूमिका आज मैदानावर ते इथे निभावत आहेत. अफलातून झेल टिपला बघा. असं वाटलेलं, आवाजच इथे एवढा आला की असं वाटलं की षटकार किंवा चौकार जाईल, मात्र हा झेल पुन्हा एकदा संकेतनं टिपलाय आणि त्याच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा आज या मैदानावर दाखवतोय तो संकेत. जबरदस्त प्रहार केलेला, हवेमध्ये चेंडू होता, सीमा रेषेजवळ पुन्हा झेल टिपला गेला आणि अजून एक फलंदाज बाद होतोय तो अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंभोडे संघाचा. नक्कीच एका पाठोपाठ आता विकेट चाललेत. सर एकंदरीत आता एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर त्यांना प्रथम विकेटवरती टिकणं गरजेचं, पार्टनरशिप गरज आहे. परंतु पार्टनरशिप एवढा वेळ आता राहिलेला नाहीये कारण सामना हा 4 षटकांचा आहे. स्टँडर्ड गोलंदाजी सोबत स्टँडर्ड फिल्डिंग आणि त्यामुळे सध्या नितळस टीम मजबूत स्थिती प्राप्त करते. हा नक्कीच नक्कीच. 2 विकेट घेतल्यात आणि 3 विकेट घेतल्यात आणि फक्त 2च धावा. म्हणजे स्टँडर्डपणा तर आहेच ना त्यांच्या गोलंदाजीमध्ये, क्लास आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. ते साहिल दरेचा हा चेंडू अंगावर होता, मारला मिड विकेटमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, थोडीशी मिसफिल्ड होते, फंबल झाले आणि याच दरम्यान 2 धावा काढलेल्या आहेत. आणि या चिकी रन्स आहेत ना, या चोरट्या धावा महत्त्वाच्या असणार आहेत त्या नितलस टेंभोडे संघासाठी. कारण टेंभोडे संघ आता थोडासा बॅकफुटवर गेलेला आहे. अतिशय चांगलं षटक पडलेलं आहे ते साहिल दरेचं. या षटकामध्ये धावा फक्त 4 आल्या योगेश. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या अतुल काठेच्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या प्रमोद पावशेच्या 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत साहिल दरेच्या 4. व्यासपीठावर बरीचशी मंडळी या मॅचचा आनंद घेते. आमचे अनिल पाटील दादा खारघर शहर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे आमचे पाहुणे आज आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर इथे आलेले आहेत. खूप दिवसांनी त्यांची पण आज भेट आमची झाली, ते आम्ही पण म्हणजे कृतार्थ झालेलो आहोत. त्यांचंही विश्वनाथ शेठ मस्कर यांचं मनापासून हार्दिक स्वागत. रवी शेठ भोईर असतील, प्रीतम पाटील असतील, या सगळ्यांचं मनापासून आपण इथे स्वागत करूया आणि जाऊया मैदानावर जिथे 5 बाद 23 धावा आहेत त्या अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंभोडेच्या. येस, आता शेवटच्या अंतिम षटकाला टार्गेट करावं लागेल. 15 ते 20 धावा जर या षटकामध्ये आल्या, 40-45चं टार्गेट सेट झालं तर एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. निश्चितच जर का 2-3 षटकार आले तर निश्चितच आपण म्हणालात तशी मजा येईल या मॅचमध्ये. आणि मला वाटतंय की हा जो अजय पाटील आहे त्याचा टान्स त्यानं जसा घेतलेला आहे तो मारेल असं वाटतंय. परंतु येणारा हा जो गोलंदाज आहे
जितेश पावशे कशी गोलंदाजी करतोय हे पाहणं गरजेचं राहणार आहे. स्कूल एंड कडून गोलंदाजी करतोय जितेश. हो मारलाय पण नाही बरोबर बसला. झेलची शक्यता आहे. झेल टिपला जातोय. कॅचेस विन्स द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. आणि मस्त झेल टिपला विराज काटेनं आणि ज्याच्याकडून अपेक्षा होत्या तोच अजय पाटील. योगेश बाद होतोय. नक्कीच अजयकडनं अपेक्षा भरपूर होती, परंतु मी फिल्डरचं कौतुक यासाठी करेल सर की तो पाठीमागे धावत होता. प्रथम पाठीमागे गेला, बॉलच्या खाली परफेक्ट पोहोचला आणि त्यानंतर बॅलन्स केलं, झेल टिपला. नाही यालाच तर म्हणतात जजमेंट. आपण बाहेरून राहून काही नाही, मैदानात गेल्यानंतर एक ती वेगळी झिंग क्रिकेट मधली जी जिंकण्याची झिंग आहे ना ती चढलेली असते. प्रत्येकाला विजय आवश्यक असतो. आणि विशेष म्हणजे काय तर स्वर्गीय अभि स्पोर्ट्स संग्राम 11 इथले संघाचे सगळे खेळाडू विजयासाठी झटतात. बघा ना प्रत्येक जण आपापल्या परीनं मदत करतोय. एफर्ट्स त्यांनी लावलेले आहेत आणि सुंदर सुंदर झेल टिपून गोलंदाजाला सहकार्य करतोय. नवीन फलंदाज मैदानात आलाय 8व्या क्रमांकावर नयन भोईर. चला नेक्स्ट मॅच साठी मोहल्ला पडवेल टीम कॅप्टन आणि कोलकेपेटचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल या गोष्टीची नोंद घ्या. आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए अगला मुकाबला कोलकेपेट बनाम पनवेल मोहल्ला के बीच होगा. जितेशच्या या चेंडूवर सिंगल काढलेली आहे आणि हळूच धावसंख्या वाढते. ती 6-24 6-24 WTC च्या माध्यमातून आपण थेट घर बसल्या या स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026चा आपण अनुभव घेऊ शकतो. आपण या मॅचेस बघू शकतो. गोलंदाज जितेश पावशे. जोरात आवाज आला त्याच्या मुखातून. चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा रेषेच्या दिशेनं. एफोर्ट भरपूर पडले, अक्षरशः लोळले, मात्र चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे. मात्र एफर्ट जबरदस्त जबरदस्त एफर्ट. अजिबात जीवाची पर्वा नाही केली. पडले कोलांटी उडी पण त्यांनी घेतली, पण विकास पावशेनं एफर्ट चांगले लावले. मला असं वाटतं हाताला पण त्याच्या कदाचित थोडंसं लागलं असेल. बघा ना शेवटच्या क्षणी चेंडू अडवायला गेला, पाय घसरला आणि बिचारा पडला खाली. लागलं त्याला, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशा या छोट्या मोठ्या जखमा म्हणजे काहीच नसतात. आणि आपण ग्रामीण भागातले खेळाडू आहोत, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अशा आपण शेताडीमध्ये खेळणारी, आपण माळ रानावर खेळणारी माणसं आहेत, त्यामुळे एवढा मोठा आघात झाला नाही, हे नशीब. हा चेंडू मारलाय मिड विकेट मध्ये. झेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज बाद होतोय आणि फलंदाज बाद होतोय प्रवीण गडगे. अजून एक फलंदाज बाद झाला. आपण पाहिलं की या मॅच मध्ये देखील सध्या तरी एकूण चेंडू फेकलेत. ओव्हर मध्ये एकूण 5 चेंडू. शेवटचं अंतिम षटक जितेश पावशेचं बघा. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली, त्यानंतर एक सिंगल आली, चौकार आला, त्यानंतर विकेट मिळाली. म्हणजे 4 बॉल मध्ये फक्त 5 धावा शेवटच्या डेट ओव्हर मध्ये त्यानं खर्च केले. टीमची टोटल सध्या तरी धावा पडकापती 28 धावा. हा निश्चितच डेथ ओव्हर कशी टाकायची, शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं कसं टाकायचं हे या मैदानावर दाखवतोय एक उदाहरण. जितेश पावशे आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 धावा, 2 विकेट. ओ हा ही चेंडू चांगला चेंडू यष्टीरक्षकांना च्या हातामध्ये चेंडू जातोय. बघा बाउन्स झाला हा चेंडू, बॅटच्या अगदी बाजूने चेंडू गेला तो यष्टीरक्षकांच्या हातामध्ये आणि या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. मला असं वाटतं या सत्रातील शेवटचा चेंडू असेल आणि 7 बाद 28 धावा आहेत त्या टेंबोडेच्या. शेवटचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय पण हातामध्ये लॉंग ऑन मधील क्षेत्ररक्षकाच्या. एक सिंगल, दुसरी पण झाले पूर्ण आणि 2 धावा धावून पूर्ण झाल्यामुळे 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. त्या अधिरा आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे संघाच्या जिंकण्यासाठी स्वर्गीय अभि स्पोर्ट्स संग्राम 11 इथल्या संघाला 4 षटकांमध्ये 31 धावांची गरज आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. चला तर 2 कॅप्टन लगेच आमच्या सोबत जॉईन होतील. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील तिसरा सामना कोलकेपेट संघ विरुद्ध पनवेल मोहल्ला यांच्यामध्ये लढत होणार आहे. तत्पूर्वी व्यासपीठावरती काही विशेष सन्मान होणार. खरं तर टाटा हॉस्पिटल स्टाफ या ठिकाणी उपस्थित झाले. आमचे अनिश बोर्डे आणि महेश शिंदे सॉरी आणि ते विनय माने तिघांना इन्व्हाइट करेल. आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान केला जाईल. चला या टाटा हॉस्पिटल स्टाफ आमचे खरं तर सोनी पाटील यांचे मित्र आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. अनिश
बोर्टे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचा सन्मान होईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे अनिलदादा पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यानंतर त्यांचे मित्र सोनी पाटील उपस्थित आहेत, त्यांच्या शुभास्ते तो सन्मान केला जात आहे. टाटा हॉस्पिटल स्टाफ आज खरं तर या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले आहेत, त्यांचा सन्मान केला जात आहे. अनिश बोर्टे आणि त्यानंतर महेश शिंदे आणि विनायक माने हे तिन्ही व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. सध्या एक सन्मान होत आहे. अनिश बोर्डे यांचा सन्मान, व्यासपीठावरती वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, नक्कीच टॉस देखील केला जाईल. चला कॅप्टन धोनी, पनवेल मोहल्ला आणि कोलके पेठ. तमीम सर आणि तमीम सर आणि राजू यांचं पटेल देखील आगमन झालेलं आहे. सर स्वागत आहे आपलं. चला या, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. गावदेवी पेठ विरुद्ध पनवेल मोहल्ला, 5 ओव्हरची मॅच आहे. हेड्स इज द कॉल. हेड टॉसमॅन कॅप्टन पनवेल मोहल्ला टॉस जिंकलाय का डिसिजन फर्स्ट फील्ड. समोर संघ देखील चांगला आहे. खरं तर टीम पेठ पप्पन 11 पेठ संघ आपण पाहतो. गावदेवी पेठ सध्या तरी इन्फॉर्म संघ आहे. कितीपर्यंत रोखलं पाहिजे? 55 ते 60% पण रोखायला पाहिजे. मॅच चांगली होणार. खेळपट्टी ग्राउंड बद्दल काय सांगणार? 100% ग्राउंड चांगला आहे. खेळपट्टी तर याच्या अगोदर बी खेळलो होतो आम्ही. चांगला वाटतं ग्राउंडवर खेळायला. धन्यवाद. दोन्ही संघाला मी शुभेच्छा देईल. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. पनवेल मोहल्ला वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय. दुसरीकडे पप्पन 11 गावदेवी पेठ ही लढत होणार. हॅलो हॅलो, चला लगेच शतक्षण लावून घ्यायचं. पहिलं सत्र आपण पाहिलं. धाबा झाल्यात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली 30 धाबा 24 चेंडूमध्ये केली आणि आता 31 धाबेचं टार्गेट रचलंय. दोन्ही संघाला मी शुभेच्छा देईल. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शुद्ध गुड गेम, शुद्ध क्वालिटी क्रिकेट. दर्शकों को एक अच्छा मुकाबला देखने मिलेगा और सभी दर्शकों का फिर एक बार हम स्वागत करेंगे यूट्यूब के माध्यम से. जो भी दर्शक मुकाबला देख रहे हैं सभी का स्वागत. खेल स्टार्ट. पहली गेंद एज ओपनर सलामी बीट बल्लेबाज मैदान के अंदर आप देख सकते हैं. टीम प्रतीक सांगड़े और साहिल दरे. प्रतीक सांगड़े सेकंड पर, नो सेकंड पर साहिल दरे, ये दो बल्लेबाज मैदान के ऊपर प्रस्थान करते हुए. और जीत की बात करेंगे. 24 गेंद में 31 रनों का टारगेट है. टारगेट बड़ा नहीं है मगर मुकाबला अच्छा होगा. दोनों टीम को शुभकामनाएं. इस बार बढ़िया शॉट स्क्वायर लेग की तरफ. फील्डर दौड़ रहे हैं और जब तक गेंद को फील्ड करें तब तक 2 रन पूरे किए. 2 के साथ खाता खोला. 2 रनों के साथ टीम का खाता खोलते हुए. टारगेट यहां पर बात करेंगे 31 रनों का. सर टारगेट बड़ा नहीं है इस समय. गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी. 5 बातें जो यहां पर करनी पड़ेगी टीम टिम्बोडे को. गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी, फील्डिंग स्टैंडर्ड करनी पड़ेगी, विकेट के ऊपर विकेट, दबाव के ऊपर दबाव, ये बातें यहां पर करनी पड़ेगी. हा नक्कीच आहे, कारण 8 धावांची सरासरी पाहिजे. रिक्वायर्ड रन रेट आहे तो साधारण 8 धावांचा आहे. शॉर्ट पिच चेंडू मारलाय. ओ हाताला स्पर्श करून चेंडू जातोय सीमा रेषेच्या जवळ. कव्हरिंग चांगलं होतं, क्षेत्ररक्षण चांगलं त्यानंतर होतंय. प्रयत्न चांगला होता झेल घेण्याचा, मात्र हाताला स्पर्श करून चेंडू गेला बाजूला. त्यामुळे एक जीवनदान मिळतंय ते फलंदाज प्रतीक सांगडेला. जी हाँ बिल्कुल. प्रतीक सांगड़े और साहिल दरे ये दोनों ओपनिंग ब्लास्टर हैं जो हमेशा टीम नितलस के लिए बड़ी शुरुआत देते हैं. 3 गेंदे 5 रन प्रति ओवर में बिल्कुल 7.75 की औसत, यानी कि तकरीबन 8 की औसत से रन बटोरने मैदान के ऊपर. ये मुकाबला जीतने के लिए मुकाबला अच्छा होगा. कहीं मत जाना दर्शक, क्योंकि 2 बड़ी टीमें एक दूसरे के सामने. इस बार हवा में है. फील्डर को बीट किया. जब तक गेंद लॉन्ग ऑफ रिजर्व में फील्ड हो तब तक 1 रन. और इस 1 के साथ साहिल दरे का खाता खोला. रन संख्या इस समय स्कोरबोर्ड के ऊपर 6 रन बने हैं. पावर सर्कल का ओवर पहला, जो कि 2 फील्डर केवल बाउंड्री लाइन के ऊपर है. ऑन साइड में 1 खिलाड़ी तैनात है मिड विकेट की तरफ और 1 लॉन्ग ऑफ में खिलाड़ी तैनात किया गया. मिड ऑन तैनात है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर तैनात है, कवर पॉइंट में खिलाड़ी है, बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी है, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग स्लीप में खिलाड़ी है. इस बार मिड विकेट की तरफ फील्डर है तैनात. दोनों बल्लेबाज
सिंगल डबल के साथ क्रिकेट खेल रहे हैं, सूझबूझ भरा क्रिकेट, शांत क्रिकेट. नाही, शांत क्रिकेट आहे. द गेम ऑफ जंटलमॅन म्हटलं जातं या क्रिकेटला. त्यामुळे या सभ्य गृहस्थांच्या खेळामध्ये एक मजा वेगळी येते बघायला. प्रेक्षक पण शांत आहेत, प्रेक्षक पण तेवढेच दर्दी आहेत आणि हे दर्दी प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर टेंबोडे संघ मागील मॅचमध्ये बघितलं आपण, हाय स्कोर होता 96-97, पण आता लो स्कोरिंग मैच है ही. जी हाँ बिल्कुल, 31 रनों का टारगेट है. अच्छी गेंदबाजी होती हुई पहले ओवर में. इसी तरह गेंदबाजी रही तो फिर ये मुकाबला अंतिम ओवर तक, अंतिम गेंद तक चलेगा. और दर्शक तो यही चाहते कि हमेशा मुकाबला रफ एंड टफ हो, अंतिम क्षणों तक चले. आणि तसंच चित्र आहे. 8 धावांची सरासरी पाहिजे होती जिंकण्यासाठी, म्हणजे 8 धावांचा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि अशा वेळेला पहिल्या षटकामध्ये फक्त 8च धावा दिलेत. त्यामुळे ते आपल्याला गोलंदाजांचं पण प्रशंसा करायला पाहिजे. राहुल गडगेनं पहिलं षटक चांगलं टाकलेलं आहे. नाहीतर पहिल्या या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज जास्त धावा करताना आपण बघितलं. मैदानात पाणी द्या, मैदानात पाण्याची गरज आहे. आणि आता टेम्परेचर पण दिवसा आपण बघितलं ना योगेश, 40 टेम्परेचर आज होतं, 39-40 त्यामुळे हा थोडासा हीट आहे, गरम होतंय, त्यामुळे तहान पण लागते. जी हाँ बिल्कुल, टेम्परेचर बहुत, अब 2 महीने और सर बाकी, और कई सारा टेम्परेचर बढ़ेगा. स्थिति की बात करेंगे, देश में गैस सिलेंडर की कमतरता है, पेट्रोल पंप बंद पर है. टिके माली सर, क्या कहना चाहोगे? नाही, आता त्या युद्धाचा परिणाम आपल्यावर आलाय, आपण तरी काय करणार त्याला. त्यामुळे आलिया भोगासी ते आपल्याला भोगलंच पाहिजे. परंतु कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचं जे सामर्थ्य आहे ना, ते इंडियन मध्ये आहे, ते भारतीयामध्ये आहे. आणि निश्चितच प्रत्येक परिस्थितीतून आपण मार्ग काढणार आहोत. कोरोना काळामध्ये काय कमी दुःख आलेली का? कोरोना काळामध्ये पण भरपूर संकट आलेली, तरीही त्या संकटावर अगदी उभे राहिले आपले भारतीय आणि त्यामधून आपण बाहेर निघालो. निश्चितच याही संकटांमधून आपण बाहेर निघू शकतो. या मैदानावरची परिस्थिती बघा ना, 8 धावांची सरासरी पाहिजे होती आणि पहिल्या षटकामध्ये राहुल गडगेनं फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. त्यामुळे आता अजून या गोलंदाजानं तशीच गोलंदाजी केली तर एक मॅच, टफ मॅच बघायला मिळेल. जी हाँ बिल्कुल, यहाँ पर पहली गेंद के ऊपर धमाका गेंद जाएगी सीधे लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाद 6 रन. इस ओवर की शुरुआत बहुत बड़ी शुरुआत, यानी कि छक्के के साथ प्रकाश जी काडेकर साहब, इनके तरफ से इस प्रतियोगिता के लिए 5000 रुपए का डोनेशन, शुक्रिया अदा करेंगे उनका, बहुत बहुत शुक्रिया, जो कि इस प्रतियोगिता के लिए उन्होंने 5000 का डोनेशन दिया. प्रकाश शेठ, आपका बहुत बहुत हम शुक्रिया करते हैं. रन संख्या की बात करेंगे तो 6 के साथ 14 पर पहुंची है. आक्रामक शॉट के लिए पहले ओवर में डिफेंसिव क्रिकेट, दूसरी ओवर शुरू हुई अटॅकिंग क्रिकेट हो चुका. अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, कारण जर का गोलंदाजांना डोक्यावर चढवलं की फलंदाज मग कमकुवत होतात, आपण बघितलेलं आहे. त्यामुळे अटॅक केला. हो, काय फटका सजवला, किती जोरकस हा फटका मारला आणि चेंडू गेला लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. मेहनत करणाऱ्यांनाच नशीब साथ देतं असं आपण ऐकलेलं आहे आणि तसंच झालं. क्षेत्ररक्षकाच्या जवळून हा चेंडू गेला, तो लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. जी हाँ बिल्कुल, मुकाबले की बात करेंगे, 31 का टारगेट. इस ओवर की बात करेंगे तो अब 1 छक्का 1 चौका, शुरुआत अच्छी रही है. फिर एक बार स्विच हिट, एक बार आक्रमण, और बिल्कुल इरादा स्पष्ट है कि ये मुकाबला जल्द खत्म करना है. हा लवकर संपवायचा आहे तो स्वर्गीय अभिस्फोट संग्राम 11 नितलस संघाला. म्हणजे कालचा इतिहास आहे तोच कित्ता गिरवला जाईल का आज पण? जी हाँ बिल्कुल, अब नितलस टीम काफी मजबूत स्थिति में है और चिरने नाइट में भी जाना है, और इसीलिए जल्दबाजी कर रहे हैं. नितलस टीम हमेशा बड़ा क्रिकेट खेल रहे हैं. ठीक है माली सर, नितलस में जब प्रतियोगिता हुई तब बड़ी लॉट में एक ग्रुप में टीम कम थी, वहां पर टीम खेली बिल्कुल, और वहां पर मुकाबला जीता और गोरसई के साथ भी बेहतरीन क्रिकेट खेला. उस टाइम से ये टीम सबसे बेहतरीन प्रदर्शन कर रही है. नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. चौफेर टोलेबाजी करत असताना एक चुकीचा फटका, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि साहिल दरे बाद होतोय. झेल टिपला गेला. घाई करताना तिकडे पण इकडे पण असं नको व्हायला. तिकडे लवकर जायचंय, परंतु इथे सामना जिंकणं गरजेचं आहे, कारण ही स्पर्धा पण मोठी स्पर्धा आहे. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती ट्रॉफी 2026 या परिसरातील नामवंत स्पर्धा आहे. मी या अगोदर चर्चा बघितली की साधारण 60-64 टीम इथे आल्या होत्या एंट्री, आणि त्यामुळे या एवढ्या
टीम या मैदानावर आलेल्या आहेत, त्यामुळे या स्पर्धेची गुणवत्ता किती आहे हेच आपल्याला बघायला मिळतंय. जहां मोंटी पाटिल जहां पर होते वहां टीम की कमी नहीं होती। रन संख्या बनाने 31 रन, 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 2 ओवर के बाद रन संख्या 24 रन और अब 12 गेंदें बची है, केवल 7 रन की आवश्यकता है, यानी कि मुकाबला स्वर्गीय अभी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस टीम इनके पक्ष में है। 12 चेंडूमध्ये आता 7 धावांची गरज आहे. एक षटकार आला ना योगेश तर मॅच लगेच संपेल मला असं वाटतं. मोहल्ला पनवेलचे आदरणीय राजू पटेल आलेले आहेत आणि तमीन सर, त्यांना खरं तर आपण सॅल्यूट करायला पाहिजे तमीन सरांना. ते म्हणतात ना की ज्ञानदाना एवढं दान कुठलंच नाही, आणि मोहल्ला पनवेलचे तमीन सर गोर गरिबांसाठी आणि गरजूंसाठी फ्री ट्युशन घेतात. 11वी आणि 12वी सायन्सची फ्री ट्युशन. जर कोणाला 11वी आणि 12वी जर गरजू आणि गरीब जर कोण असेल तर त्यांना कॉल करू शकता आपण. तुम्हाला फ्री ट्युशन, तुम्हाला फ्री सल्ले आणि फ्री तुम्हाला टीचिंग त्यांच्याकडून केली जाईल. या आत्ताच्या या जमान्यामध्ये असं शिक्षक सापडणं फार दुर्मिळ झालेलं आहे, आणि तमीन सर हे सगळं समाजकार्य करतात, ज्ञानदानाचं काम करतात, त्यांना मनापासून सॅल्यूट. नक्कीच गरिबांचे कैवारी खरे तर तमीम सर आपका स्वागत है। बहुत बहुत बड़ा मुकाबला इस बार। टिके माली सर आपने कहा था कि एक आध बड़ी हिट आती है तो मुकाबला जल्द खत्म होगा, और यही सोच रखी और ये छक्का आता। स्कोर इज लेवल झालेला, इक्वल झालेली आहे. फक्त एकच धाव. आता एक धाव काढणार की षटकार मारणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. बरेचसे खेळाडू आपण बघितलंय की एक धाव पाहिजे असेल तरी षटकार मारतात, पण लवकर जायचं असेल तर सिंगल काढावी लागेल. रिव्हर्स स्वीप फटका मारण्याचा प्रयत्न. गाजराची पुंगी म्हणतात ना हिला, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली, आणि तसंच झालंय. चेंडू जातोय तो निर्धाव. हा चेंडू मारलाय, षटकार मारून वेल फिनिशिंग. दोन्ही स्टाईलनं हा सामना संपवलेला आहे. तो फलंदाज प्रतीक सांगडे यांनी, आणि हा सामना जिंकलेला आहे स्वर्गीय अभी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस संघानं. नितलस संघाचं हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट साहिल दरे या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला. 4 धावा देऊन 3 विकेट घेणारा, समोरच्या संघाचं कंबरड मोडणारा गोलंदाज साहिल दरे. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, कॉन्ग्रॅच्युलेशन. साहिल दरे सामने का हीरो. मारने वाले से कहते ना सर कि बचाने वाले को बेहतर कहा जाता है, और इस मुकाबले में साहिल दरे ने 3 विकेटें ली, 1 ओवर 4 रन 3 विकेट, और मैन ऑफ द मैच देंगे यहाँ पर सन्माननीय चंद्रकांत नावडेकर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभासे इथे साहिल दरेला मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. ओमकार पाटील, सोनी पाटील आणि मॉन्टी पाटीलचे मामा चंद्रकांत नावडेकर यांच्या शुभासे आम्ही इथे साहिल दरेकरला मॅन ऑफ द मॅच देतोय. वेल्डन साहिल दरे, वेल्डन साहिल दरे. 2 सामने जिंकले, संघ क्वालिफाय झाले सुपर 14 मध्ये, आणि